नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर तुमचं स्वागत आहे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. तर तुम्हाला माहिती आहे की नुकतीच पोलीस भरती चे पेपर झाले. 15 मार्चला पेपर झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही महत्वाचे पेपर्स आपले बाकी आहेत. ते बाकी असलेले पेपरसाठी आपल्याला आत्ता झालेल्या पेपरचा थोडाफार अभ्यास करावा लागतो. याच्यातला मागची सिरीज आपण रत्नागिरी पोलीसची बघितली. आज आपण पुणे लोहमार्गाची मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत. अत्यंत सोपे असे प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा मला असं वाटत नाही की काही डाऊट असू शकतो, कारण ते स्वतः जे अभ्यास करत आहेत त्यांना थोडं कळलेलं असेल, कारण बेसिक प्रश्न विचारले होते. एवढे सोपे प्रश्न कुठेच विचारले नाही, जेवढे कुठे विचारले पुणे लोहमार्ग पोलीसला विचारले होते 2026च्या या पेपरमध्ये. तुम्हाला जर पूर्ण सॉल्युशन्स हवे असतील तर काय आपलं स्वराज्य पोलीस अकॅडमीचं मिशन खाकी हे ऍप आहे, ते आजच तुम्ही काय करा, डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर आपण विश्लेषणात्मक बघूया. ओके, पुढच्या भरतीसाठी किंवा आता जे पुढचे पेपर येणार त्याच्यासाठी. तर बघा, पहिलाच प्रश्न मराठीचा 21 प्रश्नांपासून सुरुवात होती. राम शाळेत जातो या वाक्यात करता कोण? आता तुम्ही काही न करता डायरेक्ट तुम्ही ओळखू शकता कोण आहे बरं करता? राम. परंतु करता म्हणजे काय? तर क्रिया करणारा. कोण बरं? क्रिया करणारा. आणि त्याच्यामध्ये नारा नारी हा प्रत्यय लावून आपण प्रश्न विचारतो. करता. जाणारा कोण? क्रियापदाला प्रश्न विचारला. जाणारा कोण? तर राम. राम इथे करता येतो. दुसरा प्रश्न बघा, ते सुंदर आहे. येथे सुंदर हा शब्द प्रकार कोणता आहे? ती सुंदर आहे. ओके, नाम आहे का? क्रियापद आहे का? विशेषण आहे का? सर्वनाम. सुंदर बद्दल प्रश्न विचारलाय. सुंदर ऑफकोर्स डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे का? विशेषण येईल, क्रियापद येणार नाही, नाम येणार नाही, सर्वनाम येणार नाही. कळलं का? तर ही ती आहे, ती काय सर्वनाम येईल. सुंदर हे काय येईल बरं? विशेषण येईल. कळलं? व्हेरी गुड. पुढचा तिसरा प्रश्न आपण पटापट बघूया. काय प्रश्न विचारला होता तो? खालीलपैकी क्रिया विशेषण कोणते? क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे उदाहरणार्थ क्रिया विशेषणाचे प्रकार होतात: कालवाचक, स्थितीवाचक, रीतीवाचक. कळलं का? दिशेधार्थक. ओके. तर क्रिया कशी घडते? मुलगा घडतो, झाड घडते की पाणी घडतं? नाही. तर क्रिया कशी घडते? हळूहळू घडू शकते, जलद घडू शकते. रीतीवाचक हा प्रकार आहे. कुठला? रीतीवाचक क्रिया विशेषण. मुलगा नाम, झाड नाम, पाणी पण काही नाम येईल. पुढचा, खालीलपैकी भाववाचक नामे जी त्याला आपण धर्मवाचक नामे असेही म्हणतो, ज्याच्यातून एखाद्या नामाचा काय होतो? गुणांचा बोध होतो. याचं योग्य उत्तर आहे बरं आनंद. नदी नाम. कुठलं नाम? सामान्य नाम. मुलगा सामान्य नाम. फळ हे सुद्धा काय होईल? सामान्य नाम. तर भावाचे नाम काय येईल? आनंद येईल. अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. पुढे, राम गेला आणि श्याम आला. दोन वाक्य, राम आला, श्याम गेला, आणीने जोडलंय म्हणजे कुठलं वाक्य? संयुक्त वाक्य. जे आणीने जोडतात ते संयुक्त वाक्य. मोस्टली जर तर असेल तर मिश्र वाक्याकडे जातो आपण. ठीक आहे. पुढचा, खालीलपैकी अव्ययी शब्द कोणता? अव्ययी ज्याच्यामध्ये काय होत नाही? बदल होत नाही, अविकारी जाती अशा. मुलगा नाम, घर नाम, पळणे क्रियापद. राहिला काय शब्द? पण, परंतु. हे काय बरं? अव्यय आहे. खालीलपैकी उपसर्ग युक्त शब्द. उपसर्ग कुठे लागतात? शब्दाच्या पूर्वी, शब्दाच्या आधी लागतो. म्हणून उपसर्ग कुठे आहे? अपमान. मान हा मूळ शब्द आहे, त्याला अप हा उपसर्ग लागलेला आहे. तर 27 उत्तर आहे ए. पुढे, खालीलपैकी संख्यावाचक विशेषण कोणतं? डोळे झाकून उत्तर देऊ शकता. काय बरं आहे? दोन. संख्यावाचक काय आहे बरं? दोन. पुढे, खालीपैकी तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय? जे शब्द कुठून येतात? संस्कृत मधून. कुठून? संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द. आपण सोर, सुयर, शून्य असं काहीच नाही शब्द. सूर्य हा तत्सम शब्द आहे. जसे कराल तसे भराल. जर तर, जिथे जर तरचा बोध होतो तिथे वाक्य होतं मिश्र वाक्य. 99% जर तर असेल तर मिश्र वाक्य. नुसतं मिश्र वाक्यामध्ये काय काय येतं? स्वरूप बोधक म्हणून म्हणजे उद्देशबोधक, ओके, कारणबोधक आणि संकेत, या सगळेच्या सगळे मिश्र मध्ये येतात. ओके. पुढे पुढचा प्रश्न,
खालीलपैकी द्वंद्व समास कोणता? द्वंद्व म्हणजे ज्याच्यामध्ये दोन पद असतात. माता आणि पिता हे काय बरं? द्वंद्व समास. राजपुत्र तत्पुरुष समास, देवालय तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष, ग्रामपंचायत तत्पुरुष समास. खालीलपैकी सर्वनामाचे उदाहरण कोणते? सर्वनाम आम्ही, प्रथम पुरुष सर्वनाम, झाड नाम, पाणीपण नाम, खेळपण नाम. पुढे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला या क्रियापदाचा प्रकार कोणता? विद्यार्थ्यांनी काय केला? अभ्यास केला. सकर्मक, अकर्मक, भावे, प्रयोगी. ओके, अभ्यास केला. अभ्यास करणारे कोण? विद्यार्थी. कोण आहे बरं? विद्यार्थी. वाक्याचा प्रकार विचारले, क्रियापदाचं वाक्य. क्रियापदामध्ये काय आहे? कर्म असेल, काय केला? हा कर्ता, हे झालं कर्म. म्हणजे याच्यामध्ये कर्म असेल तर ते असतं सकर्मक. जर तू अभ्यास केलास तर तू पास होतील. जर तरचा बोध आला तर तुम्हाला काय सांगितलं? मिश्र वाक्य. काय घडतं बरं? मिश्र वाक्य. अव्यय पण परंतु, धावणे क्रियापद, सुंदर भाववाचक नाम, घर नाम. पुढे मला पुस्तक आवडते. येथे मला हा कोणता विभक्ती प्रत्यय आहे? मला, ला, सलाते, सलानाते, चतुर्थीचा. ओके, पुढे पुढचा नियमित व्यायाम करा. ही आपण काय सांगतो? एखाद्याला उपदेश देतोय, सल्ला देतोय. जिथे सल्ला देतात त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. मी जात आहे म्हणजे माझी क्रिया चालू आहे. चालू वर्तमान. काय बरं? चालू वर्तमान. जेवण आईकडून, कडून शब्द लागला की काय बनवला जातो? कर्मणी प्रयोग. कुठला? नवीन कर्मणी, किंवा त्याला आपण कर्म कर्तरी असं म्हणतो. खालील जातीवाचक शब्द, जातीचा बोध होतो त्याला म्हणतात सामान्य नाम. काय म्हणतात बरं? सामान्य नाम. मग सामान्य नाम असलेला शब्द कुठं आहे? तर नदी हा सामान्य नाम आहे. प्रामाणिकपणा भाववाचक. राम विशेष. आनंद भाव. नदी काय बरं? जातीवाचक. म्हणजेच काय? तुमचा सामान्य नाम आहे. लक्षात ठेवा. बघा, पुढे डिटेलिंग जर तुम्हाला हवं असेल आणि पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला जर काय करायचं, सगळ्या पेपर्स प्रॅक्टिस सेट म्हणून पाहिजे असतील, संभाव्य पेपर, तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अत्यंत फ्री मध्ये उपलब्ध आहेत. आपलं लिंक डाउनलोड करा. त्याच्यातले सगळे पेपर उत्तरांसहित आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ज्यांना जास्त प्रॅक्टिस करायचे तो येईल भविष्यकाळ. तो येईल भविष्यकाळ. पुढे राम धावत आहे. एखादी क्रिया काय करत आहे? राम धावत आहे म्हणजे त्याची क्रिया चालू आहे. त्याच्यामध्ये धावत हा शब्द कोणता आहे? राम हे नाम झालं, हे क्रियापद झालं. हे काय? धावत. क्रिया पूर्ण होत नाही त्याला म्हणतात कृदंत, त्याला म्हणतात धातू साधित. म्हणजे ज्याच्याने क्रिया पूर्ण होत नाही ते धातू साधित. ठीक आहे. तर हे याचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्स मध्ये कळवा. आणि मिशन खाकी हे ऍप आपलं काय करा? डाउनलोड करा. कुठून? तर गुगल प्ले स्टोअरवर. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.